विजयाचे स्वप्न गाठण्यासाठी मनोमनी असं सांगत असेल की आम्ही या मैदानावरती चांगला खेळ करून पुढच्या वाटचालीसाठी तर नक्कीच प्रयत्न करू. इथं प्रयत्न दोन्ही टीमला करावे लागेल कारण अस्तित्वाची लढत क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटचा महासंग्राम इथे मैदानावरती 4 दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या दिवसातील ही पहिली मॅच स्टार्ट होईल खारबाव विपक्ष मानेरे यांच्यामध्ये. तर गोलंदाज तयार होतोय अक्षय. वर्ध विकेटने पहिला चेंडू शरीराचा वेध घेणारा लाऊड अपील केली जाते पंचांकडे. ऑफिशियल पंच आम्हाला दर्शवत असताना की बॉडीला एकंदरीत हा चेंडू ब्रश होऊन जातोय. एक बायच्या रूपाने ही एक धाव स्कोर कार्डवरती अंकित केली जातील. एक धावेने टीमचा श्रीगणेश झालेला आहे. एकंदरीत विचार केला गेला तर आजच्या तिसऱ्या दिवसातील हा पहिला चेंडू 10 वाजून 48 मिनिटाने या खेळपट्टीवरती पडला. चांगल्या प्रकारची सुरुवात तुम्ही नक्कीच पाहायला मिळते तुम्हाला या मैदानावरती 4 दिवसीय शृंखला आणि तिसऱ्या दिवसातील हा पहिला सामना तुमच्या समोर मैदानामध्ये रिंगतोय. बुद्ध विकेटने गोलंदाज तयार. जेंटल टच देण्याचा प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न होता फलंदाजाचा पण थोडासा चेंडू अखूट टप्प्याचा होता त्याच्यामुळे मात्र कुठेतरी अप्पर कट मारण्यात मात्र अयशस्वी ठरला हा फलंदाज आणि पॉईंटच्या क्षेत्रामध्ये कॅच जरूर झाली होती पण संधी मात्र तिथं मिस केली. संधी मित्रांनो ही चहात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते. थोडं काल तुम्ही हातामध्ये जर ठेवाल तर तुमच्याकडनं निसटलीच म्हणून समजा. ती संधी मात्र ते निसटली जाते. फलंदाजाला आयुष्यमान भवचा शुभ आशीर्वाद दिला जातो या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कारण ज्या ज्या वेळेला क्षेत्ररक्षकाकडनं कॅच ड्रॉप होतीये त्या वेळेला आत्मविश्वास नक्कीच दुरावतो फलंदाजाचा. तर तो आत्मविश्वास जेव्हा माणसाच्या अंगी येतो, माणसाच्या मनी जेव्हा तो आत्मविश्वास जागा होतो तेव्हा तुमच्यासाठी तो माणूस घातकी ठरू शकतो. आयुष्यमान भावचा शुभ आशीर्वाद नक्कीच्या फलंदाजाला मिळालाय तो तुमच्यासाठी घातक ठरेल का? पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. लेफ्ट ओव्हर द विकेटने हा चेंडू थोडासा ट्रान्स बदलला. फुटवर्कचा अभाव जरूर इथे कमी पाहायला मिळाला आणि पंच आम्हाला दर्शवताना की इट्स डॉट बॉल. हा चेंडू एकदम लेगस्टिकच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पंच लगेचच आम्हाला दर्शवताना की हा चेंडू डॉट जातोय. पहिला चेंडू बघितला तर सुरेख होता, फक्त बॉडीचा वेळ घेणारा चेंडू त्याच्यावरती एक धाव आली. त्याच्यानंतर पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, फलंदाज बचावला गेला, त्या चेंडूवरती एक धाव आली आणि हा तिसरा चेंडू जातो निर्धाव. चांगल्या प्रकारची सुरुवात नक्कीच खारबाव संघाच्या माध्यमातून होतीये. क्रिकेटमध्ये वारंवार असं म्हटलं जातं की वेल बिगिनिंग इज हाफ डन. सुरुवात जर तुमची चांगली झाली तर तुमचा शेवटी चांगला करण्यासाठी तेवढे तुम्हाला मेहनत क्रिकेटमध्ये करावी लागतात. तीच मेहनत मात्र इथं मानेरे संघ नाही तर खारबाव संघ या दोन्ही संघांना इथे करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहे. या वेळेला आखूट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला फक्त दिशा देते. खूपच वेगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या आत मात्र चेंडू अडवण्यात यश मिळते या क्षेत्ररक्षकाला. तोपर्यंत मिळते ही एक धाव. एकच धावाने समाधान मानावं लागेल कारण या साईडची जर समालोचन कक्षाच्या आमच्या समोरची आउटफील्ड जर तुम्हाला पाहायला मिळाली तर थोडीशी उंचावते त्याच्यामुळे चेंडू जाण्यात थोडासा अडथळा जरूर निर्माण होईल. त्याचाच फायदा मात्र या साईडला फलंदाजाला मिळू शकत नाही. तर अंकित केली जाते ही एक धाव आणि एका धावेच्या साहाय्याने टीमची टोटल आता वाढते आणि जाऊन पोहोचते ती 3 आकड्यावरती. पहिले षटक मार्गस्थ आहे. अक्षय यांचे 4 चेंडू फेकून झालेले आहे. अजून 2 चेंडूचा खेळ संपूर्ण बाकी असेल आणि धावा त्यांनी खर्च केल्या त्या 3. तर विचार केला गेला तर चांगली सुरुवात नक्कीच अक्षय आपल्या संघासाठी करून देतोय. पण एकदा अक्षयाचा चेंडू थोडासा उचली घेणारा गुडलाईन स्पोर्टवरनं हा चेंडू टेकअप घेतला, थोडासा लाऊड उंची घेतोय आणि फलंदाजाचा अप्परकट आताही मारण्याचा प्रयत्न होता पण तो प्रयत्न मात्र कुठेतरी इथे फसतोय. अजून एक डॉट बॉल जातोय. एकंदरीत 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 1 चेंडूचा अजून खेळ शिल्लक असेल आणि धावपाळकावर तुम्ही पाहताय ते 3 धावा स्कोर करते नोंदवल्या गेल्यात. मानेरे पक्ष खारबाव असा सामना चालू आहे. खारबाव संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि प्रथम फलंदाजी करत असताना गोलंदाजाचा वापर केला गेला मॅन्डेटरी पॉवरचा या पहिल्या षटकामध्ये तो म्हणजे अक्षय यांचा आणि त्यांनी धावा खर्च केल्या त्या फक्त 3 धावा खर्च झाल्या. चांगल्या प्रकारची सुरुवात नक्कीच मोठे फटके मारण्यासाठी कुठेतरी वंचित ठेवलं जातं या 2 फलंदाजाला तो म्हणजे आशिष आणि हरेश याला. चांगली फटकेबाजी करावी लागेल कारण 38 सर्कलचे हे पहिले षटक आहे. दोन्ही क्षेत्ररक्षण तुम्हाला मैदानाच्या बाहेर दिसत आहेत. कोणताच घ्या पुन्हा एकदा शेवटचा चेंडू सरळ रेषेत खेळले अगदी आमच्या ब्लॅक स्क्रीनच्या उजव्या साईडला हा चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. येतोय हा या शृंखलेतला या पहिल्या दिवसातली पहिल्या मॅच मधला हा पहिला चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झाला. शेवटच्या चेंडूवरती हरीश याच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराने धावेला वाढवण्यात कुठेतरी यश मिळतं या फलंदाजाला. षटकाचा खेळ संपन्न झाल्यानंतर टीमची टोटल ही जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. आणि पंचांना विनंती असेल की वारंवार टीम मीटिंग घेऊन देऊ नका. पहिला सामना आहे त्यामुळे विनंती असेल कारवाव संघ तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका. वॉर्निंग असेल तुम्हाला आणि अन्यथा तुम्हाला पॅनलाइज सुद्धा केलं जाईल. विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या तुमचं. पाच षटकांचा सामना आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाल्यानंतर टीमची टोटल बिनगडी बाद तुम्ही मानेर संघाची पाहता 7 या आकड्यावरती. सुरुवात चांगली झाली होती. एकंदरीत अक्षय यांची मॅन्डेटरी पॉवरचे पहिले षटक हाताळण्यासाठी आले. 4 चेंडूचा विचार केला गेला तर खूप सुरेखरित्या फेकले गेले. मात्र शेवटच्या चेंडूवरती हा चौकार आलाय आणि त्या चौकारानेच कुठेतरी धावपळक आता वाढवताना नक्कीच 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. हरीश यांच्या बॅटमधनं चौकार आलाय म्हणजे हरीश यांनी आता बॅटचा पेस मात्र खोळायला नक्कीच प्रयत्न केलाय. दुसरा मॅन्डेटरी पॉवरचं षटक असेल आणि गोलंदाजाचा वापर केला गेलाय तो म्हणजेच प्रणय याचा. 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला आता 30 घेराच्या बाहेर नक्कीच पाहायला मिळतील कारण मॅन्डेटरी पॉवरचं हे दुसरे षटक आहे. तर त्याला अक्षय तयार होत आहे मॅन्डेटरी पॉवरचं दुसरे षटक हाताळण्यासाठी. प्रणय तयार होत आहे. पहिले षटक अक्षयाने हाताळलं. तब्बल 7 धावा त्याने खर्च केला. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी जी सुरुवात पाहिजे होती खारबाव संघाला ती सुरुवात मात्र इथे नक्कीच करून दिली आहे या खारबाव संघासाठी. आणि धावपळक आता 1 षटकाच्या संपन्नेनंतर तुम्ही पाहता ती म्हणजे 7. तर चला विनंती असेल खारबाव संघ वेळेचा अभाव आहे त्याच्यामुळे थोडंसं वेळेला महत्त्व द्या कारण सध्या लोक स्मशानात गेले तरी विचारतात की अजून जाळ्याला किती वेळ आहे. त्याच्यामुळे विनंती करेन की लगेचच क्षेत्ररक्षण तुमचं लावून घ्या. तर दुसरं षटक असेल प्रणय यांचं. राऊंड द विकेटने पहिला चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता. फक्त दिशा दिली गेली पॉइंट आणि कव्हरच्या मधनं स्किलिंग शॉट टेकिंग गॅप आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. धन्यवाद डीजे. प्रणयच्या पहिल्या चेंडूवरती चौकार लादला घेतोय. खरं तर सुरेख चेंडू होता. आधीच बॅकफुटला गेल्यानंतर फक्त क्रिकेटचं जे सूत्र असतं की वेट अँड वॉच आणि तसंच थांबले थोडंसं पॉज घेतला आणि फक्त कव्हरच्या मधनं हा चेंडू काढण्यात आला. यावेळेला घुटना टेक तमाशा देख उजवा डोफा अगदी टेकून हा स्ट्रॉक केला गेला आणि स्किलिंग शॉट या फटक्यावरती ही मिळतील या 6 धावा. षटकार. बघा किती नजाकत होते फटक्यामध्ये. अगदी आपला उजवा गुडघा टेकून हा स्ट्रॉक खेळला गेला. खरं तर या स्ट्रॉकवरती फुटवर्क तुमचं चांगलं असणं खूप गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे फुटवर्कचा वापर करता तेव्हा चांगल्या प्रकारची फटकेबाजी नक्कीच सातत्य तुम्ही करू शकता. ज्यावेळेला आपण म्हटलं जातं विराट कोहली त्याच्यानंतर हिटमॅन रोहित शर्मा एपी डिव्हिलियर्स यांचा फुटवर्क खूप चांगल्या प्रकारे असतो. म्हणून ज्या प्रकारे तुमचा चांगला फुटवर्क असेल तेव्हा तुम्ही चांगले चांगले स्ट्रॉक नक्कीच खेळू शकता. फटक्यामध्ये नजाकत होती. षटकाराच्या दिशेने हा नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झाला आणि दुसऱ्या चेंडूवरती प्रणयच्या येतो हा षटकार. षटकाराने खूप जलद गतीने धावसंख्या आता वाढताना दिसते आणि धावपलक आता जाऊन पोहोचतोय 17 आकड्यावरती. प्रणय तयार होतोय. या वेळेला आता मात्र थोडासा फुटवर्कचा अभाव तुम्हाला कमी पाहायला मिळाला. ज्या वेळेला दुसऱ्या चेंडूवरती जो स्ट्रोक लगावला गेला फलंदाज आशिष याने तशाच प्रकारचा स्टँड अँड डिलिव्हर खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता पण तो चेंडू मात्र त्यांच्या तुलनेनुसार थोडासा स्लोवर आला आणि हा शरीराचा वेध घेणारा चेंडू जातोय हा डॉट चेंडू आलाय. मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचं धाडस मात्र नक्कीच या गोलंदाजाला प्राप्त होतोय कारण पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. राऊंड द विकेटने आखूड टप्प्याचा फक्त दिशा दिली खूपच वेगाने चिरत हा बाउंड्री लाईनच्या पार जातोय. चेंडू येतोय हा चौकार. संयम न बाळगता म्हणजे कुठेतरी आता अटॅकिंग रूप धारण करायला नक्कीच सुरुवात केली आहे आशिष या फलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर थोडीशी शांत सुरुवात पाहायला मिळाली मानेरे संघाची. त्यानंतर दुसरं षटक जसं त्यांना थोडंसं कमकुवत वाटलं तसं फटक्यांची आतिषबाजी नक्कीच या मैदानामध्ये करताना हे 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात.
राबन द विकेटने आता मात्र खूप वेळ चेंडू हवेमध्ये आहे, पण 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शन चालू आहे, त्याच्यामुळे कोणताही क्षेत्ररक्षक आसपास नव्हता आणि पंचांचं दोन्ही बोट समांतर आकाशामध्ये सांगत असताना की इट्स बिग, इट्स 6. हल्ला बॉल केला जातोय. एकंदरीत विचार केला गेला तर तिसरा चेंडू फक्त डॉट आलाय आणि त्याच्यानंतर कुठेतरी षटकार आणि चौकेरांची आतिषबाजी नक्कीच मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल. ही चेंडू भुडकावून देण्याचा नक्कीच प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन ऑन साईडला फक्त फटका एक्झिक्यूट केलाय. ऑन ड्राईव्हमध्ये हा फटका जातोय आणि जोपर्यंत चेंडूची उचलणूक फेकी केली जाईल तोपर्यंत पंचामाल दर्शवताना एकंदरीत या 2 षटकांचा इथे खेळ संपन्न झाला आणि या 2 षटकांच्या अखेरीनंतर टीमची टोटल ही जाऊन पोहोचते डबल डिजिटमध्ये, ती म्हणजे 29 या आकड्यावरती. तर 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. खूप चांगल्या प्रकारची सुरुवात नक्कीच कारभाव संघाने केली. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी आगाज केले गेले गोलंदाजाला. मात्र पहिल्या षटकाच्या नंतर जर दुसऱ्या षटकामध्ये जर थांबले असते तर कदाचित मानर संघ या स्ट्रॉंग परिस्थितीमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला नसता मिळाला. कारण APJ अब्दुल कलाम यांचं वाक्य आठवतंय की थांबणाऱ्याला तेवढंच मिळतं जेवढे संघर्ष करणाऱ्याने सोडून दिलेले असतात. तर इथे तुम्हाला संघर्ष आता सुद्धा करावा लागेल, कारण दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगल्या धाबामध्ये ते संपादित केल्यात मानेरी टीमने आणि 2 षटकांच्या संपन्नेनंतर आमच्याकडनं थोडीशी चुकी झाली. 28 धावपळक तुम्ही पाहता 2 षटकांच्या संपन्नेनंतर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांचे सामने 2 षटक तुम्हाला मॅन्डेटरी पॉवरचं ते षटक आता मॅन्डेटरी पॉवरचं समाप्त झालंय. म्हणजे 30 घेऱ्याच्या बाहेर तुम्हाला आता 5 क्षेत्ररक्षक नक्कीच पाहायला मिळतील. खरं तर मुभा असे फलंदाला ज्या वेळेला मॅन्डेटरी पॉवरचं हे 2 षटक असतात, त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारची चहू बाजूला फटकेबाजी नक्कीच करू शकता. गोलंदाजी सुद्धा चांगल्या प्रकारचे वापरले जातात. ते 2 षटकामध्ये अनुभवी गोलंदाज नक्कीच वापरण्याचा प्रयत्न असतो प्रत्येक संघाचा, पण त्याचा अनुभवाला कुठेतरी तडा पाडताना नक्कीच हा मानेरी संघ कारभाव संघावरती मध्ये कुठेतरी आक्रमण रूप धारण करतोय. स्पेशली फलंदाजी बघायला गेली तर हरीश यांची आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार होतोय. या वेळेला लिडिंग एज यष्टी रक्षक चेंडू खाली, यस इट इज आउट आणि 28 या आकड्यावरती लागतोय पहिला झटका मानेरी गाव टीमला. इथे पहिल्या विकेटचं पतन होतोय. स्पेशली हरीश यांनी आपलं काम मात्र चोख बाजून तंबूच्या आश्रयामध्ये नक्कीच जाताना बघताय तुम्ही. आशिष यांचा विचार केला गेला, अक्षय यांचा विचार केला गेला तर पहिले षटक हाताळण्यासाठी आले, त्यांनी 7 धावा खर्च केला आणि त्याच अक्षयला मध्ये तिसऱ्या षटकासाठी प्राचारण केलंय. वैयक्तिक त्यांचं दुसरे षटक असेल आणि पहिल्या चेंडूवरती येता येता सांगून देतात की हम भी किसी से कम नाही. कारण ज्या अक्षयने पहिले षटक हाताळत असताना 7 धावा खर्च केल्या, त्याच्या पहिल्याच चेंडूवरती हा विकेट मात्र इथे संपादित होतोय. हरीश एकंदरीत तंबूच्या आश्रयामध्ये पोहोचताना दिसत. 28 या आकड्यावरती तुम्ही धावपळक पाहतात. मानेरी टीम फलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारे धावा त्याने गुडल्या. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हा चेंडू खूप सुरेख होता. गुडलाईन स्पोर्टवरनं पडल्यानंतर थोडासा बॉडीचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि कमबॅक करताना नक्कीच तुम्हाला अक्षय मात्र मैदानामध्ये दिसतोय. पहिले षटक आपल्या हाती का सोपवलं गेलं याचं उत्तम उदाहरण मध्ये ते तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा दाखवत असताना एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव माणसाचा शिक्षक असतो आणि तोच अनुभव इथे मात्र पणाला लावत असताना चांगल्या प्रकारचा कमबॅक करण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. अक्षय यांच्यावरती खूप धुरा असेल, संघाची खूप अशी अपेक्षा असेल की ज्या प्रकारे पहिले षटक त्याने हाताळलं तसंच षटक मध्ये तिसरं षटकही त्याने हाताळावं, कारण दुसऱ्या षटकामध्ये खूप जास्त धावा खर्च झाल्या. त्याच अनुषंगाने अक्षय हा कमबॅक करतोय. या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू व्यवस्थित बॅटवरती आला नाही, फक्त सन्मान देण्यास भाग पडलं. खूपच वेगाने चेंडू डीपमध्ये जातोय. 2 धावेचा प्रयत्न असेल, 1 धाव तर कंप्लीट सुरेखरित्या झाली होती आणि 2 धावा ही इथे कंप्लीट होत आहेत.
तर 2 धाबा स्कोरवरती जोडल्या जातील. आमचे स्कोर दादा आम्हाला सांगत असताना एकंदरीत स्कोर कार्ड आता पुढे सरकतंय ते 2ने आणि धावपळक आता जाऊन पोहोचतंय 31 या आकड्यावरती. 31 रन 1 विकेट ऑफ लॉस अशी परिस्थिती तुम्ही पाहताय. मायनर टीमची प्रथम फलंदाजी करतोय मायनर टीम. क्षेत्ररक्षण स्वीकारलं खारबाव टीमने आणि चांगल्या प्रकारची सुरुवात नक्कीच अक्षय याने करून दिली आणि तशीच तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा चांगली सुरुवात करताना अक्षय यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. कोणता सय्यार पुन्हा एकदा यावेळेला लोअर फुलटचा चेंडू होता. जेलची संधी आता थोडीशी मिस झाली कारण क्षेत्ररक्षक थोडीशी दूरवरती होले. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धावी इथं मैदानामध्ये कंप्लीट होती. शेवटच्या क्षणाला नक्की झेप घेतली होती चेंडूवरती पण त्यांच्या हातापासनं थोडासा दूरवरती चेंडू होता. अगदी त्यांच्या बोटांना ब्रश होऊन चेंडू मागे जातोय. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. लॉंग ऑनवरून क्षेत्ररक्षक चेंडूला कॅरी करण्यासाठी आले. जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत या अजून 2 धाबा इथे कंप्लीट होतात. धावपळक आता तुम्ही पाहू शकता 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एक गडी त्यांनी गमावला गेलाय. जे अक्षय यांच्या बॅटमधनं आपल्याला 2 चौकार 2 षटकार पाहायला मिळाले. तोच हरीश मात्र तंबूच्या आश्रमामध्ये आहे. या वेळेला फक्त दिशा दिली चेंडूवरती. खूप चांगला स्टॉक होता कारण ज्या वेळेला चेंडूची गती ओळखली गेली त्यावेळेला थोडीशे बॅकफुटला गेले आणि फक्त सन्मान कव्हरच्या डोक्यावरनं थोडीशी अप्पीश केली आणि पंच मला दर्शवताना किट्स 4 रन. चौकार आलाय फलंदाजाच्या बॅटमधनं म्हणजे कुठेतरी अक्षय यांच्यावरती सुद्धा आता समाचार घेतला जातोय. तर सन्माननीय ज्ञानेश्वरदादा पाटील आणि सन्माननीय समीर गायकवाड यांना विनंती असेल की दादा या व्यासपीठावरती तुमचंही हार्दिक स्वागत असेल. खरं तर जेव्हा आयोजन असं तेव्हा अनेक व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते आणि मान्यवर लाभणं ही खूप गरजेची गोष्ट असते कारण ज्या वेळेला बोटामध्ये अंगठी असते आणि त्या अंगठीवरती जर हिरा नसेल तर त्या अंगठीला शोभा नसते. अशाच प्रकारचे मान्यवर असतात आणि त्या मान्यवरांचं शुभ सन्मान नक्कीच या स्टेजवरती केला जाईल. तर दोन्ही टीमचे प्लेयर बसतील पाणी पीत तोपर्यंत ऐकूया आपण डीजे कडनं एक सुवर्ण संगीत. माझ्या टीमची टोटल पाहू शकता ती 38 या आकड्यावरती. एक त्यांनी गडी सुद्धा गमावलाय. हरीश यांचा विचार केला गेला तर चांगल्या प्रकारची फलंदाजी करून ते आपला स्कोर कार्ड पुढे सरकवण्याचा काम करत होते पण पहिल्या चेंडूवरती अक्षय यांनी मात्र त्यांच्या गोलंदाजीमधली एक शैली दाखवली आणि हरीश याला तंबूच्या आश्रयामध्ये पोहोचवण्याचं काम केलं. 4थं षटक हाताळण्यासाठी ऋषभ गेल्या 3 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर 38 हा आकडा तुम्ही स्कोर कार्डवरती पाहतात. एकंदरीत सुरुवात खूप चांगली झाली दोन्ही टीमची कारण 38 आकडा जोडला गेलाय म्हणजे तर एक स्ट्रॉंग परिस्थितीमध्ये नक्कीच तुम्हाला मानेर संघ दिसतोय. अडतीस धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. एक गडी सुद्धा बाद झालाय आणि मैदानाच्या चोहो बाजूला शिवसेनेचा भगवा पथक तुम्हाला नक्कीच सन्मानाने डोलताना दिसतोय. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर सातत्याने मराठी माणसाच्या अस्मिता आणि मराठ्याच्या अस्मितेला मात्र कशा प्रकारे पुढे आणावं आणि मराठी माणसाला मुंबईमध्ये कशा प्रकारे स्थान मिळावं आणि त्यांना जगण्याची ही प्रेरणा द्यावी ही नक्कीच बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत नाही तर लोकांच्या मनामध्ये आणि दिमागामध्ये सुद्धा पोहोचवली. आनंद दिघे साहेबांचा सुद्धा तुम्हाला कटआउट तुम्ही पाहताय मैदानाच्या चोहू बाजूला. ऋषभ गोलंदाजीचा तयार. ऋषभचा पहिला चेंडू सॉफ्टाने खेळून काढतोय. खूपच देखणा फटका होता. इनसाइड आउटने खेळलेला हा फटका पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय की हा जातो चौकार. धन्यवाद टींजे. 4थ्या षटकामध्ये ऋषभ याला प्राचारण केलं गेलं आणि पहिल्या चेंडूवरती त्याच्या हात चौकार लादला जातोय. देखणा फटका होता. थोडीशी बॅकफुटला जाऊन फक्त सन्मान देण्यात आला चेंडूवरती. ऋषभ तयार होईल.
यावेळेला सुरेख चेंडू होता, कॅच तर उडाली आहे, ड्रॉप तिथे कॅच होती आहे. पण थोडंसं क्षेत्ररक्षण तुम्हाला लूज पाहायला मिळालं, कारण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला असं वाटलं होतं की कुठेतरी झेल कॅरी करतील, पण शेवटच्या क्षणाला त्याच्या हातातनं चेंडू हा ड्रॉप होतोय आणि आयुष्यमान भवचा शुभ आशीर्वाद पुन्हा मात्र फलंदाजाला प्राप्त होतोय. इथे 2 धावा झाल्या. चौकारानंतर या 2 धावा इथे स्कोर कार्डवरती अंकित केल्या जातील आणि धावपळक आता जाऊन पोहोचलंय 44 या आकड्यावरती. 44 धावा, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 2 चेंडू अजूनही 4 चेंडूचा खेळ अजून संपन्न असेल. हा चेंडू आता मात्र सुरेख लेंथ लाईन होती. कुठला स्पोर्टवरनं थोडंसं चेंडू खाली ठेवण्यात आला, बॅकफुटला जाऊन कव्हरच्या डोक्यावरून नक्कीच हा काढण्याचा प्रयत्न होता, कारण कव्हरच्या दिशेने कोणताही क्षेत्ररक्षण आसपास नाही आहे, त्याच्यामुळे डेंटल टच देण्याचं नक्कीच प्रयत्न होतं या फलंदाजाचा, पण प्रयत्न थोडंसं कुठेतरी फसतोय आणि पंच मला दर्शवताना इट्स डॉट बॉल. कपा गोलंदाजी ऋषभ यांची. यावेळेला पुढे सरसावल्या, पुन्हा एकदा झेलची संधी असेल, तोच क्षेत्ररक्षण थोडासा दूरवरती होता, पुन्हा एकदा संधी मात्र कुठेतरी मिस होतीये. वारंवार मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला चुका पाहायला मिळतात. या चुका मात्र पुढे जाऊन तुम्हाला खूप महागाच्या पडतील, कारण 2 फलंदाज तुम्हाला मैदानामध्ये खेळतात. अनेक मैदानं त्यांनीही गाजवली आणि अजूनही गाजवतात, ते म्हणजे आशिष आणि प्रवीण. संधी मात्र कुठेतरी हुरकावणी देते, कारण तो क्षेत्ररक्षण होता. दुसऱ्या चेंडूवरती झेल उडाला होता, तोही कॅरी करू शकले नाही, आणि त्याच्यानंतर 4थ्या चेंडूवरती हा झेल उडाला, तोही कॅरी करू शकले नाही. क्रिकेट खेळत असताना फलंदाजी गोलंदाजी होणे खूप सुरेख नसते. क्षेत्ररक्षण मेन क्रिकेटचा पाया असतो. यावेळेला खोलवर टप्पाचा चेंडू अगदी पायांचा भेद घेणारा चेंडू होता, खूप सॉफ्टाने खेळून काढलं, तिथे ही चूक होते आणि चेंडू सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय हा चौकार. चौकार आल्या बॉलवरती. वेदांत लेवर खारबाव तुम्हाला मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं मान्य टीमला. म्हणजे मारे टीम पहिले प्रथम फलंदाजी करत होताना खूप चांगल्या प्रकारचा आतापर्यंत खेळ चालू आहे. शेवटचा चेंडू असेल. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका, एक रूम बनवला, आधीच फ्रंट फुटला गेले आणि जसा बॅटच्या रनर मध्ये चेंडू आला, फेकून दिला सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय ऋषभ यांच्या 4थ्या गोलंदाजीवरती. तुम्ही पाहिलं तर 5व्या चेंडूवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर हा षटकार आलाय. षटकाराने खूपच जलद गतीने स्कोर कार्ड इथे वाढतंय आणि धावपळकी धावसंख्या जाऊन पोहोचतात, त्या म्हणजे 56 या आकड्यावरती. दुसरं वर्ष या शृंखलेचं आणि दुसऱ्या वर्षामध्ये सुद्धा आयोजन आणि नियोजन तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे इथे पाहायला मिळतंय. ज्या प्रकारे आपण म्हणतो ना की एखाद्या नदीची जेव्हा सुरुवात होते तेव्हा ती संत असते. ज्यावेळेला ती नदी जिथून उगम पावते तिथे एक छोटासा ओहळ असतो, आणि जेव्हा ती नदी मार्गक्रमण जेव्हा समुद्राकडे करते तेव्हा अनेकशा नद्या अनेकशे झरे येऊन त्या नदीला येऊन जेव्हा मिळतात ना, आणि ती नदी जेव्हा समुद्रात जाऊन मिळते तेव्हा तिची पात्रता खूप अथांग झालेली असते. हा प्रवास खरं तर सोपा नसतो. कधी नदीतून मात्र दगडातून फेसाळून आणि कधी मोठे डोंगर जर पार करून ही नदी समुद्राला जेव्हा येऊन विलीन होते ना, तेव्हा त्या नदीची मात्र पात्रता खूप वाढलेली असते. तशाच प्रकारची ही शृंखला सुरुवात मात्र खूप चांगली झाली आहे. दुसऱ्या वर्षामध्ये ही शृंखला पदार्पण करते. त्याचं श्रेय ते पूर्णपणे जातं म्हणजे मयुरशेठ पाटील यांना. तर अजूनही 6 चेंडूचा खेळ संपन्न होणं बाकी असेल आणि शेवटच्या षटकामध्ये म्हणजे हाणामारीच्या षटकामध्ये प्राचारण केले करण या गोलंदाजाला. करण्याचा पहिला चेंडू शरीराचा भेद घेणारा लाऊड अपील सुद्धा केली गेली आणि यस सीट इज आउट. पंचांचा बोट आकाशामध्ये लागेल दुसरा झटका मारीन टीमला. एकंदरीत सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज आपल्याला तंबूच्या आश्रयामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आशिष आणि हरेश ही जोडी मात्र मैदानात बाहेर पाहायला मिळते. आता प्रवीण आणि त्याच्या समवेत रवींद्र तुम्हाला खेळपट्टीवरती खेळताना दिसतील. प्रवीण बाद झाल्यात. पहिल्या चेंडूवरती नक्कीच यश मिळालं. लाऊड अपील सुद्धा केली होती. आत्मविश्वास खूपच होतं या अपीलमध्ये आणि पंचाने लगेच आम्हाला दर्शवलं की प्रवीण एकंदरीत इथे बाद होतात. LBWच्या स्वरूपात प्रवीण बाद झाल्यात. नवीन जोडी तुम्ही आता मैदानामध्ये पाहता. सलामीला गेले होते आशिष, अजूनपर्यंत मैदानामध्ये खेळ करतायत आणि त्याच्या समवेत आता रवींद्र तुम्हाला खेळताना दिसतील. करणने पहिला विकेट मात्र त्याच्या खात्यामध्ये संपादित केलाय.
या वेळेला थोडासा टप्प्याचा होता, फक्त दिशा देण्याचं काम होतं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले, डीप बॅक्स केला लागला, फेकी केली जाते. स्ट्राईक एंडला एकच धाव इथे मिळेल आणि एका धावेने टीमची टोटल आता 1ने वाढते आणि धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 57 या आकड्यावरती. 2 गडीसुद्धा गमावले गेल्यात मानलेल्या टीमने. ज्या प्रकारची सुरुवात करून दिली हरीश याने, खरं तर कौतुकास्पद गोष्ट होती, कारण चांगल्या प्रकारची त्यांनी ही सुरुवात करून दिली. यावेळेला पुन्हा एकदा ऑनसाईडला ऑन द राईज केलं असताना खूपच वेगाने बाउंड्री लाईन चिरत जातोय आणि समालोचन कक्षाला मानवंदना देणारा येतोय हा चौकार. ओमकार शेट्टी सुद्धा आपल्या समोर जोडले गेल्यात. दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही त्यांचा सुमधुर आवाज ऐकाल, कारण त्यांच्या प्रेरणेतूनच मी तुमच्या समोर समालोचन करतोय आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नक्कीच मी या समालोचन क्षेत्रामध्ये झेप घेतली आणि त्याच्या मार्गदर्शनानेच आज मी तुमच्या समोर समालोचन करतोय. तर धन्यवाद ओमकार शेट्टे, ही गोल्डन अपॉर्च्युनिटी तुम्ही मला दिल्याबद्दल. कारण तुमच्या प्रेरणेतच खरोखरच मी हे समालोचन क्षेत्रामध्ये जेव्हा उतरलो तेव्हा तुमचेच गुण मनी बाळगून मात्र मी समालोचन तुमच्या समोर करतोय. तर चौकार आलाय तिसऱ्या चेंडूवरती. तर या वेळेला लोअर फुलटोचा चेंडू अगदी बॅटच्या मिनिटमध्ये आणताना चेंडू फेकून देतोय, सीमारेषा पार येतोय हा षटकार. तर आशिषच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतो, जे सलामीला आले. चांगल्या प्रकारचा खेळ अद्यापर्यंत त्या मैदानामध्ये करत आहेत. खरं तर वादळ निर्माण केले आशिष याने या मैदानावरती, पण त्या वादळाला शमव कसं याचं मात्र नक्कीच. तर सन्माननीय कृष्णदादा दलवी यांचं शुभागमन होतंय व्यासपीठावरती. तर या तुमचंही हार्दिक स्वागत असेल या शृंखलेमध्ये. यावेळेस स्कूलवर टप्प्याचा चेंडू होता, फक्त सन्मान देण्यास भाग पडलं. खरं तर सुरेखरित्या चेंडू होता. ज्यावेळेला चेंडू पिच केला गेला 2 धावेचा अवधी असेल का, 2 धावा पूर्ण होत आहेत. कारण थ्रो फेकी थोडीशी पाहायला गेली तर जर नॉन स्ट्राईक एंडला फेकी झाली असती कदाचित फलंदाज सुद्धा बाद होऊ शकला असता. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा इथे बहाल करताना नक्की क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. धावफलक आता 2ने वाढेल आणि धावफलक आता पाहू शकता 68 या आकड्यावरती. यावेळेला फुलर लेनचा चेंडू फक्त सन्मान देतोय, फक्त दिशा देते. डीपमध्ये चेंडू कव्हर केला जाईल. थ्रोपैकी जोपर्यंत केली जाते तोपर्यंत पंचांमध्ये दर्शवताना स्नो बॉल. पंच दर्शवतात की नो चेंडू आहे आणि प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असेल. तर फ्री हिटचा चेंडू असेल. थोडासा हाईट फॅक्टर बघायला गेला तर कमरेच्या वर हा चेंडू होता. तर फ्री हिटचा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाईडला एक रूम बनवून अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. हुकचा हा फटका. तर डीपमध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलं आहे. स्ट्राईकला फेकी गेली थोडीशी चुकीची प्रकारची थ्रो फेकी तुम्हाला पाहायला मिळाली. थोडीशी स्वेर होती. 3 धावा तर कंप्लीट झाल्या. 4थ्या धावेचा मानस नसेल कारण फ्री हिटचा चेंडू होता. आणि पंचा मला दर्शवताना की पहिल्या सत्राचा इथे खेळ संपन्न झालाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना माझ्या टीमची टोटल आपण धावफलकावरती पाहू शकता 75 धावा प्रथम फलंदाजी करत असताना मानेर संघाने कुठलाय आणि 76 धाव्यांचं लक्ष असेल या खारबाव टीम समोर. तर 76 धावांचं भलं मोठं डोंगर पार करावं लागेल खारबाव संघाला. कदाचित खारबाव संघाच्या संघनायकाला प्रश्न पडला असेल की क्षेत्ररक्षण निवडून मात्र आपण कशा प्रकारची चुकी केली का. कारण क्रिकेट हा निश्चितांचा खेळ असतो. कोणताही आकडा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. तसाच हा क्रिकेटचा खेळ. 76 धाव्यांचं लक्ष पार करायचं असेल खारबाव टीमला आणि प्रथम बॅटिंग करत असताना आशिष यांची चांगल्या प्रकारची फलंदाजी राहिली.
तब्बल 18 चेंडूमध्ये त्यांनी 49 धावांची वादली केली मात्र ती स्वीकारली आणि 76 धावांचे लक्ष्य कशा प्रकारे पार पाडेल हा खारबाव संघ त्याचं धावतं वर्णन तुम्ही ऐकाल आमचे जवळचे मित्र ज्यांच्या प्रेरणेतून आम्ही तुमच्या समोर समालोचन करतोय. जाऊया आपण ओमकार शेट्टे यांच्या शुभवाणीतून एक खेळाचं दुसरं सत्र ऐकण्यासाठी. ओव्हर टू ओमकार शेट्टे. थँक्यू भागेश म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकत होतो. नेक्स्ट मॅच टॉससाठी आपण इन्व्हाइट करू टीम वाकण क्रिकेट संघ जगदंब आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच पिंपळास. क्या बॅटिंग गेली मैदानाच्या आतमध्ये आशिषनं 49 धावा आणि भिवंडी विभागातून आलेली टीम होती साई स्पोर्ट्स खारबाव त्यांच्या अगेन्स्ट क्या बॅटिंग गेली 75 5 ओव्हरमध्ये 15च्या सरासरीनं त्याचं उत्तर देताना 15.20च्या सरासरीनं 76 धावेचं लक्ष्य पूर्ण करेल का बॅटिंग करणारी टीम खारबाव. सलामीची जोडी नावामध्येच ताकद आहे. वंडर ऑफ खारबाव प्रणय पाटील येतोय आणि त्याच्या जोडीनं सलामीसाठी करण पाटील येथे दाखल होईल. आज तो करण पाटील जी खारबाव टीम पहिल्यांदाच दाखल झाली या विभागामध्ये वांगणीच्या स्पर्धेमध्ये आणि वडवली सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध ज्यांना अर्धशतक ठोकलं होतं या मॅच मध्ये देखील तशीच खेळी त्याच्याकडनं अपेक्षित असेल. बस समोर टीम आहे जे मसोबा मानेरे मल्लंगड विभागातील संघ तर दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागातील ही टीम आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठासमोर अगदी चमचमत्या ट्रॉफ्या आणि आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लवकरच ज्यांची जयंती गल्लीपासून दिल्लीपर्यंत अगदी थाटात आणि रुबाबात साजरी केली जाईल छत्रपती शिवरायांची एक आकर्षक सुंदर आणि सुबक कलाकृती. सकाळ हसरी असावी शिवरायांची मूर्ती मात्र नजरेसमोर दिसावी मुखी असावे जगदंबेचे नाव सोपे होईल तुमचे सर्व काम. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या त्रिवार मानाचा मुजरा 86 वर्षाचं वादळी आयुष्य चंदनासारखं ज्यांनी झिजवलं मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि मी म्हणाल हिंदुत्वाच्या न्याय हक्कासाठी ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धर्मवीर दिघे साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा आणि सगळ्या लाडक्या क्रिकेट रसिकांना प्रेमाचा जय शिवराय. टॉससाठी यायचे पिंपळासनी जगदंब वाकण टीमचे कॅप्टन आज इन ॲक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल राजन पाटीलचा संघ दापोडे आणि नेहमी आम्ही ज्याच्या नावानं संघाची ओळख देतो काल त्याची स्वतःची एक वेगळी ओळख तयार झाली. अभिनंदन राजन दादा पाटील लेजंड ऑफ भिवंडी लेजंड ऑफ दापोडे. काल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट वाघबीर चषक गाजवलं. करिअर मधली पहिली बाईक नक्कीच त्याच्या नावावरती तर स्वागत आहे टीम दापोडे आपले देखील. जाऊया मॅच मध्ये. स्ट्रायकर एंडला आहे करण 9 सेकंडला प्रणय पाटील. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर शॉट ऑफ द डे. पहिल्याच बॉल वरती संघर्ष करण्यासाठी सज्ज आहे टीम साईश खारबाव हे सांगत असताना करण पाटीलनं आगाज केलाय षटकारानं. टॉस साठी यायचं वाकणचे कॅप्टन आणि फुलर लिंथ होता सर बॅटनं मिडॉनला. षटकारानंतर इथे डॉट बॉल संघर्ष असा सुरू राहील. या मॅच मध्ये एक गोष्ट तर नक्कीच आपण म्हणू शकतो आगास हो चुका धमाका बाकी आहे. सुरुवातीला आपण वादळ पाहिलं आशिषचं आता करण पाटील नावाचं इथे वादळ आलं होतं पण त्याला शांत करण्यासाठी मानेरा सज्ज आहे हे देखील सांगतो. बॉल विकी जोशी गोलंदाज सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. अजून एक चांगला बॉल. षटकारानंतर लगातारचे 3 चेंडू निर्धाव. तुमच्याकडे सरासरी आहे 15ची आणि इथे जर पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या नाही तर दबाव दडपण वाढत जाईल ते म्हणजेच टीम खारबाव वरती. आज साईश खारबाव जांताराचा खारबाव दोन्ही संघ खेळताना दिसतील या स्पर्धेमध्ये.
आता सरळ बॅटनं पाठवलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार येतोय 3 डॉट बॉलचं उत्तर देत असताना करण पाटील थँक्यू डीजे. तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करतोय. जगदंबा वाकण त्यांच्या विरुद्ध संघ आहे तो म्हणजेच पिंपळास. पण थोडीशी चेंजेस आहेत. पिंपळनेर टीम तिथे खेळणार आहे आणि टॉस आपण करतोय दोन टीम मध्ये. तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस तिथे होत असताना एक षटकार एक चौकार आणि 4 चेंडू निर्धाव. तर नेक्स्ट मॅच पिंपळनेर विरुद्ध टीम जगदंबा वाकण आज खेळणार आहे संकल्प 11 वाकण या नावानं. तर दुसऱ्या बाजूला एकवीरा पिंपळनेर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम हर्षद दादा, प्रदेश पाटील, रन मशीन ऑफ दाभोडे, दिनेश पाटील. तर स्वागत आहे आपलं टिटवाळा नगरीमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक. राजन पाटील यांचा एक मोठा सन्मान देखील आज आम्ही करू या व्यासपीठाच्या माध्यमातून. कारण 40 वर्षानंतर देखील आजही तोच रुबाब तीच ताकद. आणि नक्कीच दिनेश दादा राजन दादा आजही सांगतो भिवंडी क्रिकेटला की वाघ जरी म्हातारा झाला तरी तो कधी गवत खात नाही. अभिनंदन. 1 ओव्हरमध्ये 10. सुरुवातीला करण पाटील आणि विकी जोशी हे दोन्ही खेळाडू चर्चेचे विषय बनून राहिले. या ओव्हरमध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. आज मानेरे संघाचा विचार केला तेजस भोईर. टीम मध्ये नाही आहे त्यामुळे पाहायचं कशा प्रकारे कामगिरी इथे करेल टीम मानेरे. जो टीमचा स्ट्रायकर बॉलर आहे त्याच्या अनुपस्थितीमध्ये इथे खेळावं लागतं. विकीनं चांगलं षटक हाताळलं पण विकेट त्याच्या खात्यामध्ये नाही आहे. प्रणय आहे स्ट्रायकर एंडला आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं भरपूर चर्चेचा विषय आहे. प्रणय पाटील पहिलाच बॉल अगदी डीप मध्ये होता. इथे थोडीशी मिसफील्ड आपण म्हणू शकतोय बट एकच धाव मिळेल. प्रवीण जोशी, हरेश भोईर, लहू म्हात्रे अशा सिनियर खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली टीम खेळत असते. जमसोबा मानेरे रणमिती एक सिंगल धावफलक जातं 11 वरती. 76 टार्गेट आहे. खारबावकडनं या अपेक्षा मुळीच नव्हत्या मी म्हणत त्यांच्या समर्थकांना. कारण एक मोठी टीम आहे. गोलंदाजी खराब झाली, फिल्डिंग मध्ये चुका झाल्या बट बॅटिंग मध्ये ताकद आहे करण पाटीलच्या. आणि तीच ताकद इथे सिद्ध करण्याचा प्रयत्न झालाय बट लॉंग ऑफला फील्डर आहे. टीपला गेला हा जेल आणि ते संपेल. करण पाटीलचा खेळ मोठा धक्का टीम खारबाव संघाला फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये 10. या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट. तेजस भोईर, मला अशी माहिती मिळाली की तेजस नाही आहे. बॅट्समन इंटर होतोय. तेच मी विचार करत होतो की बॉलिंग तर तेजस करतोय मग असा मला संदेश का पोहोचला. विकेट मिळाली आहे. बॉल तयार होईल. एक वेगवान गोलंदाज इथे शॉट ऑफ लेन दिशेवरचं नियंत्रण हरपलं. त्याला पाठवलं सरळ. फायनली एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकेट नंतर आलेलं हे प्रतिउत्तर खारबावचं षटकार. धावसंख्या 17 या आकड्यावरती. विकी जोशी पहिल्या ओव्हरमध्ये 10. या ओव्हरमध्ये 7 झालेत. एक विकेट आहे ते जशा खात्यामध्ये.
षटकारानं अकाउंट ओपन करतोय बॅट्समन पराग. इथे लोवर फुल टॉस इनफिल्डच्या बाहेर पाठवलं, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. स्ट्रोक तर चांगला होता, फिल्डिंग देखील तेवढीच दर्जेदार झाली आहे. 2 रन इथे मिळतील, धावफलक जाईल 19 वरती. 4 बॉलचा खेळ इथे संपन्न झालाय. 15ची सरासरी प्रति षटकामागे हवी आहे आणि पाहिजे त्या सरासरीचं कॅल्क्युलेशन इथे टीम खारबाव कशा प्रकारे दाखवेल. 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक असताना तेजस भोईर बॉलिंग करतोय, लेफ्ट आर्म बॉलर आहे. ओव्हर द विकेट आलाय आणि इथे स्ट्रोक चांगला, फिल्डर आले होते भरपूर वेगानं, त्याला बीट करून बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय. रन्स इथे मिळतील 4. अगर जाने का नाही, काल देखील आपण चर्चा करत होतो. जर क्रिकेटची मॅच एखादा संघर्ष तुम्हाला बोलवत असेल तर नक्की सांगा, बुला दिए तो जरूर जाने का. मोस्ट ट्रस्टेबल गेम इन वर्ल्ड टेनिस बॉल क्रिकेट आणि त्याचाच तुम्ही आनंद घेताय. आता स्विच हिट आणि हा फटका जणू काही नजरेच्या कैदान्यात कैद करावा याच दर्जाचा होता. आणि इथे वंडर बॉय प्रणय पाटीलच्या जोडीनं पराग देखील सांगतोय की खारबाव मध्ये ताकद अजूनही शिल्लक आहे. षटकार तर मयूर शेठ पाटील यांचं इथे नक्कीच आगमन काही वेळात होईल. बट त्यांच्या सासूरवाडीची टीम आपल्याला खेळताना दिसेल, ती म्हणजेच दापोडे. गोलंदाज सज्ज होईल, बॉलिंग मार्कवर. 2 ओव्हरमध्ये 29. आता मॅच चांगली रंगती आहे. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि येणारे चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी अजूनही इथनं धावा करायच्या, त्या म्हणजे 47 धावा इथे बनवू शकतायत. कारण या मैदानावरती धावा बनतायत. सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही एंडला तुम्ही बॅटिंग चांगली करू शकता. संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र व्यासपीठाकडून त्या दिशेला हवा जास्त वाहते, तिकडे जास्त धावा खाली त्यांना दिसल्या. आणि ते बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या सेकंड स्पेल मध्ये. विकी जोशी पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च झाल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 19. या ओव्हरमध्ये कितीचा आकडा इथे कंप्लीट करेल 3 ओव्हर नंतर. टीम खारबाव स्ट्रायकर इनला आहे प्रणय पाटील. अफाट गुणवत्ता, अफाट सामर्थ्य या खेळाडूमध्ये आहे. प्रणयची फलंदाजी पाहणं नेहमीच प्रेक्षकांसाठी पर्वणी राहिलाय. बट इथे एंटरटेन करताना पराग देखील दिसलाय, ज्यानं 4 बॉलचा सामना केला, 18 धावा. शॉर्ट ऑफ लेन, प्रणयच्या बॅटमनना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील इथे 4 आणि संघर्षाचा शंखनाद करताना प्रणय पाटील. स्कोर कार्ड वरती 33. ती जावा धावफलकावरती आता म्हणता लागलेत. 76 धावेचं लक्ष्य आहे. इथे आडवा बॅटनं ऑन साइडला पाठवला. अलॉंग द कार्पेट फिल्डर आहे मिड विकेटला, चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल इथे मिल प्रणय पाटीलला. टीम खारबावला धावसंख्या 1 ने पुढे जाती आहे. स्कोर कार्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावरती 34. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अतिशय मी म्हणेल धावेंचा वेग सातत्यानं दिसलाय पहिल्या सत्रामध्ये देखील, दुसऱ्या सत्रामध्ये देखील. विकी जोशी इथे सज्ज होईल, गोलंदाजी मार्कवर. त्याच्यासमोर बॅट्समन आहे पराग, जो अनस्टॉपेबल खेळतोय.
शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा पाठवलं फाईन लेगला, पण आता प्रोटेक्शन तिथे आहे डीप मध्ये. एकच धाव इथे मिळेल. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक स्कोर कार्ड वरती पुढे सरकत आहे. 35 या ओव्हरमध्ये कमीत कमी 42 ते 45 पर्यंत पोचावं लागेल टीम खारबावला, कारण 76चं टार्गेट जर इथे गोलंदाजी चांगली केली मानेरे टीमना तर मॅच वरती वर्चस्व त्यांचं राहू शकतं. अजून एक अलॉंग द कार्पेट स्ट्रोक जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आता फोल्डर तिथे आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण इथे सजवलंय. स्टँडर्ड जप्ती आहे टीम मानेरा. क्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाजीमध्ये एका धावेच्या मदतीनं जास्त फरक पडणार नाहीये. धावफलक 1 ने पुढे सरकतं. स्कोर कार्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत 36 धावा धावफलकावरती. एखादा मोठा फटका नक्की जिथे हवा आहे परागच्या बॅटमधनं. एखादी विकेट हवी आहे इथे विकी जोशीला. बॉल जाईल डीप मध्ये. पुन्हा एकदा फिल्डर आहे. सातत्यानं सिंगल 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 इथं दिसलेत, त्यामुळे दडपण दबाव वाढत चाललाय खारबाव टीम वरती, कारण 76 धावेचा एक मोठा डोंगर त्यांच्या समोर लावला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 37. अजून इथनं 40 रन्स ही मॅच जिंकण्यासाठी करायचे आहेत येणाऱ्या 13 बॉल मध्ये. 13 चेंडू 40 धावेची आवश्यकता. ची गरज आहे. 76चं टार्गेट आहे. तीन ओव्हरचा खेळ संपन्न झाला आणि आफ्टर 3 ओव्हर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत 39 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू 37 धावेची आवश्यकता. बॅटिंग करणाऱ्या टीम खारबावला अजूनही प्रणय पाटील आहे मैदानाच्या आतमध्ये. लक्षात ठेवा 5 ओव्हरची जर मॅच असेल 2 ओव्हर नंतर तुम्हाला जुना बॉल दिला जाईल. 4 ओव्हरचे सामने सेकंड राऊंडचे 1 ओव्हर नंतर तुम्हाला जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. मैदानाच्या आतमध्ये जो खांब त्याला बॉल लागून जर कॅच पकडली तर कॅच, ज्या रन्स येतील त्या रन्स, षटकार आला तर षटकार. थ्रो करून जर या गोष्टी घडल्या तर नक्कीच आम्ही तुम्हाला नियम सांगतोय. या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे. जे असेल तो निर्णय तुम्हाला दिला जाईल. जुना बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 37 धावा. मॅच अजूनही भरपूर लांब, बट खारबाव देखील इथनं लांब. एवढा दुरून हा संघ इथे उतरला. मोठी स्वप्न, मोठ्या आशा, मोठ्या अपेक्षा घेऊन जर आपली स्वप्न इथे सत्यामध्ये साकारायची असतील तर संघर्ष हा तुम्हाला करावाच लागेल, कारण 3 अक्षराचा संघर्ष हे मात्र तुमचं येणारं भविष्य बदलतं. त्यामुळे या मॅच मध्ये जर टिकून राहायचं असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल. फास्ट खेळा, थोडस स्पीडअप करा, कारण मानेरा टीम वेळ आपण जास्त घेतोय. इथे थोडस स्पीडअप तुम्हाला करावं लागेल. आणि आता संघर्ष नक्कीच थोडासा मोठा झाला. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं जितना कठीण संघर्ष होगा उतनी ही शानदार जीत होगी. त्यामुळे या मॅच मध्ये फाईट ही तुम्हाला करावीच लागेल. जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय असं म्हटलं जातं. आणि ते 12 बॉल 37 धावा कंप्लीट करेल का टीम खारबाव, सध्या हा प्रश्न. बॉलिंग ट्रॅक वरती 4थं षटक घेऊन इथे सज्ज झालाय हरीश भोईर. 4थ्या ओव्हर मध्ये स्ट्रायकर एंडला आहे फलंदाजी करण्यासाठी. इथे बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच पराग. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार, अतिशय सुंदर बॅटिंग त्याने केली आहे. 12 चेंडू आता 37 आवश्यकता, जवळजवळ 18.50 ही सरासरी 2 षटकामागे बनवायची आहे. थोडासा दबाव नक्कीच आहे, पण पाहिजे दबावाला झुंकारून कशी बॅटिंग करेल. पहिलाच बॉल, दिशा इथे खराब आहे.
एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल धावफलकावरती. एकने संघ पुढे सरकेल 40 या आकड्यावरती. अर्धलक्ष तर पार झालंय. अजून 12 बॉलमध्ये 36 करायचे आहेत. 12 चेंडू आणि 6 षटकार असं कॅल्क्युलेशन आपल्याला म्हणावं लागेल सध्याच्या परिस्थितीला. शॉर्ट ऑफ लेन्स रपा ठेवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आनंद दिगे साहेब स्टँडच्या अगदी बाजूला डीप लॉंग लेग एरियामध्ये षटकार येत असताना टीम खारबावसाठी. अविनाश परटोळे संकल्प 11 चे पुरस्कर्ते. तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. 1 बाउन्स चेंडू फेज झाला तो पण एक रन ऍड होईल धावफलकावर. धावफलक एकने पुढे सरकत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 47 47 धावा धावफलकावरती लागले. 76 रनचं टार्गेट आहे. इथनं अजून 10 बॉलचं खेळ बाकी आहे. 29 धावेची आवश्यकता अजूनही असणार खारबाव क्रिकेट संघाला. आणि स्ट्रायकर एंडला खारबाव क्रिकेटची ओळख प्रणय पाटील. डावा स्टिकच्या बॉल अगदी बाहेर आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक रन इथे मिळेल एक्स्ट्रा. धावफलक एकने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल आता मात्र 48 धावा गुणतालिकेवरती. आता 10 बॉल 28. प्रणय पाटील कधीपासून शांत आहे. अतिशय संयमानं चांगला खेळ तो करतोय. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस आणले जात आहेत. आता जो डीप बॅकवर्ड पॉइंट होता त्याला आतमध्ये इनवाइट केलाय. एक खेळाडू आता जवळजवळ फाईन लेग एक लॉंग लेग आहे. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. एक खेळाडू मिड विकेट लॉंग ऑन ला फील्डर सध्याच्या घडीला जर पाहिलं तर नाही आहे. एक लॉंग ऑफ तैनात केला गेलाय. 3 खेळाडू अगदी डीप मध्ये फाईन लेगला पाहायला मिळतात. तसं क्षेत्ररक्षण पहिल्यांदाच पाहायला मिळतं टीम मॅनेजरच्या माध्यमातून. पाहिजे काय रणनीती इथे आखतोय मानेरे क्रिकेट संघ. इथे लाईन अतिशय सुंदर व्हाईट बॉल नंतर कमबॅक करत असताना एक डॉट बॉल दबाव दडपण वाढवेल प्रणय पाटील. इथे थोडासा मात्र चाचपत खेळतोय पण इथे उत्तर कसं देईल प्रणय पाटील याकडे लक्ष तर नक्कीच लागलेलं असेल. बॉल तयार होईल. हरेश उजव्या हातानं ओव्हर द विकेट. स्ट्रायकर एंडला प्रणय आणि इथे परफेक्ट यॉर्कर होता. रनआउटचा धोका. लगातारचे 2 बॉल डॉट आणि ते देखील अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी मोठ्या फटक्यांची प्रत्येक बॉल वरती गरज आहे. प्रणय पाटील आता मात्र थोडंसं दडपण थोडंसं दबाव टाकलाय टीम खारबाव वरती. नरेश भोईर त्याला इथे एकाच जागेवरती थांबून ठेवतोय. 12 बॉल 37ची गरज होती आणि आता मात्र जर आपण पाहिला एक षटकार एक सिंगल नंतर 2 बॉल डॉट. आता 2 चेंडू जे शिल्लक आहेत त्याच्यावरती पाहिजे मोठे फटके येऊन उत्तर देईल का प्रणय पाटील. गोलंदाज तयार. आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव टाकलेत. अजून एक सुंदर बॉल आणि हा देखील चेंडू जाईल डॉट. प्रणय पाटील ज्याची फलंदाजी आपण म्हणत होतो की चर्चेचा विषय राहील या मॅच मध्ये बट इथे टार्गेट केलं एक चांगल्या फलंदाजाला आणि हरेश भोईर इथे मात्र आता या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करून देतोय. ती म्हणजेच टीम जे मसोबा मानेरेला 10 बॉल 28 करायच्या होत्या. 3 बॉल लगातार डॉट आले. इथे फुल टॉस आणि हा देखील मिस टायमिंग. फील्डर आलाय. लगातारचे 3 बॉल डॉट. चौथ्या बॉल वरती विकेट. प्रणय पाटील मैदानात बाहेर. लागतोय हा धक्का आणि मॅच मध्ये देखील आता दबाव दडपण सारं काही वाढत चाललंय. बुलाती है मगर जाने का नहीं. वो बुलाती है मगर जाने का नहीं.
चेंडूमध्ये कमीत कमी 8 ते 10 जरी आल्या असत्या लढू शकला असता पराग. बट आता पाहिजे प्रणय बाद झाल्यानंतर इथे कशा प्रकारे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. फलंदाज परागच्या माध्यमातून संघर्ष किती करेल आता तो त्याच्यावरती नक्कीच लक्ष तर लागलंय. बॉल तयार होतो उजवा त्यानं ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल एक्स्ट्रा रन इथे नक्कीच मिळेल. आता 6 बॉल 27 करायच्यात. एक गोष्ट चांगली झाली की हरेशचे 4 बॉल डॉट आले आणि आता या गोलंदाजाचा पहिलाच बॉल सांगून जातोय की कुठेतरी धावा अपुऱ्या पडल्या असत्या. कमबॅक करावा लागेल खारबाव टीमला. इथे फुल टॉस वॉड शॉट बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. परागच्या बॅटमन आलाय हा षटकार. आता 5 चेंडू 21 धावेची गरज. गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हर द विकेट येत असताना अजून एक फुल्लर लेन इथे सिंगल तर नक्कीच कंप्लीट केली जाईल. दुसरा धावेचं मान असं आहे स्ट्राईक तुम्ही चेंज करू शकता कारण इथे भिवंडी सारखे नियम नव्हते. बट भिवंडी क्रिकेटचा नियम आहे दोन्ही बाजूने स्ट्राईक सोडावी लागते. कल्याण डोंबिवली टिटवाळा या विभागामध्ये तुम्ही एका फलंदाजाला स्ट्राईक वरती थांबवून स्ट्राईक घेऊ शकत होते. हा नियम होता या विभागातील. बट कदाचित थोडंसं लक्षात आलं नाही तिथे म्हणजे तर परागच्या आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावेची गरज आहे. मोनिश तरे स्ट्रायकर एंडला 4 बॉल 20 धावेची गरज. लक्षात घ्या आज भिवंडी विभागातील संघ दाखल होतील. तुम्ही स्ट्राईक कधी तुम्हाला हवं तेव्हा चेंज करू शकता. फलंदाजाला स्ट्राईकवरती थांबून या नियमांची लक्षता घ्यायची आहे. ऑन साइडला बॉल जाईल डीप मध्ये. एकच सिंगल इथे घेतली जाते. आता 3 बॉल 19 आणि स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. तर मग 3 बॉल 3 षटकार इथे मारावे लागतील. तीन चेंडू 3 षटकार आले तरी 1 रन मॅच गमवावी लागेल. प्रयत्न करावे लागतील परागला. एखादा वाईट बॉल आला तर मॅच इथे जिंकू शकते. त्याच्या 18 ते 20 धावा हव्या होत्या ना एक्स्ट्रा ज्या तुम्ही खर्च केल्या मिसफील्डच्या त्याच बाकी होत्या. मिस्टामिंग आहे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये फुल त्याच्या खाली कॅच इथे मिस झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतोय इथे पराग. आता नकार केला मोनिश तरेनं. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होईल आणि आता 2 चेंडू 18 धावा आणि खारबाव संघ आता पराजयाच्या छायेखाली. दोन बॉल मध्ये 18 बनणं कठीण आहे. कठीण नाही ते जवळजवळ अशक्य देखील. इथे लाईन चांगली आहे. सातत्यानं बॅटन पॅड मध्ये बॉलिंग करत असताना काय गरज आहे आता हरेश दादा त्यालाच माहिती. तर अभिनंदन आमचे समालोचक राहुल भोईर फ्रॉम मानेरे. त्यांच्याच गावातील टीम इथे खेळत होती. अभिनंदन हरेश. अभिनंदन प्रवीण जोशी लव मात्रे तेजस भोईर. स्विचिटचा प्रयत्न बॉल डॉट जातोय. 76 टार्गेट मोठ्या फरकानं इथे डिफेंड केलंय ते म्हणजेच मानेरे टीमनं. अभिनंदन मानेरे क्रिकेट संघाचं. हार्डलक खरबाव भिवंडी विभागात नाही ते दाखल झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. प्रयत्न चांगले झाले बट स्पर्धा त्यांना सोडावी लागते. नेक्स्ट मॅच इथे वाकण विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट करताना पिंपळनेर. तर कमेंट्री बॉक्समध्ये आपण इन्व्हाइट करू मॅन ऑफ द मॅच साठी. आशिष 49 धावांच्या कुठल्या तो इथे ठरला सामनावीर. तर सामना